तो असल्याशिवाय इथे एंट्री सहसा मिळत नाही. तू किती वेगळी दिसू शकतेस किंवा तू किती पद्धतीत वेगळा दिसू शकतोस, तू कॅरी करून दाखव. ते बोल्ड शूट्स करून घेतात, न्यूड्सपासून सेमी न्यूड्सपासून अंडरवेअर शूट्सपर्यंत ते सगळे प्रकार करतात. सुमित पार गाडीच्या टपावर काय लोळला, रस्त्यात काय बसला, काय वाटेल त्या दोघांनी जे काय कोऑपरेट केलं. तर हाय हॅलो नमस्कार मिलेनियल मराठी फॅमिली, तुम्हा सर्वांचं या शोमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत एका पोर्टफोलिओ कलाकाराची मुलाखत. तर मित्रांनो, पोर्टफोलिओ कलाकार म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन येणारे तरुण तरुणी यांना पोर्टफोलिओ बनवायचा असतो. तर तो कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, याच बाबतीत आपण अतुल सिद्धे सरांकडनं जाणून घेणार आहोत. तर अतुल सिद्धे सरांचा जो पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रवास आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांच्याकडे मराठीतले 60% कलाकारांचे पोर्टफोलिओ तयार झालेले आहेत. त्यामधले बरेचसे असे कलाकार आहेत ज्यांचा पहिल्यांदा पोर्टफोलिओ त्यांच्या स्टुडिओला तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आपण याच प्रवासाबद्दल आणि पोर्टफोलिओबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. तर सर, मला पोर्टफोलिओ म्हणजे काय हे सांगा थोडक्यात. पोर्टफोलिओ हा खूप महत्त्वाचा विषय आहे ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी. अनेक स्ट्रगलर्सना किंवा ह्या क्षेत्रात येणाऱ्या बहुसंख्य लोकांना इतकंच नाही तर असंख्य वर्ष उत्तम फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरना सुद्धा पोर्टफोलिओ म्हणजे नक्की काय हेच माहिती नसतं, असं मला खेदानी म्हणावं असं वाटतं. पोर्टफोलिओमध्ये आणि फोटो सेशनमध्ये खूप फरक आहे. उत्तम फोटो सेशन करणं म्हणजे पोर्टफोलिओ करणं असं होत नाही. त्यामुळे बेसिकली काय आहे की फोटो सेशन आणि पोर्टफोलिओतला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. पोर्टफोलिओ हा त्या व्यक्तीचा असला पाहिजे, फोटोग्राफरचा नाही. फोटोग्राफरला स्वतःचं कौशल्य दाखवण्यासाठी काही करायचं असेल तर त्यांनी स्वतःचं कॉन्सेप्ट शूट वेगळं करावं आणि त्याचे स्किल्स दाखवावेत. पण तुझं माझ्याकडे स्ट्रगलर म्हणून आलेला असशील तर तुझ्यातले प्लस पॉईंट्स काय आहेत, तुझ्यातले प्लस पॉईंट मी अजून प्लस कसे करीन, तुझ्यातले मायनस पॉईंट्स काय आहेत जे मी कमी मायनस कसे करीन, पूर्ण काढून टाकायचे नाहीत. कारण ती तुझी आयडेंटिटी आहे. आणि तुझ्यातले मूड्स, एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, तुझी कॅमेराकडे बघण्याची अक्कल किंवा तुझे कम्फर्ट झोन काय आहेत ते तुझ्याकडनं काढून घेऊन तुझ्यातनं कॅरेक्टर शोधून काढणं हे माझं काम आहे. प्रत्येक वेळेला कॅरेक्टर सुंदरच असेल असं नाही, ते कॅरेक्टर असलं पाहिजे. तू किती विविध भूमिका करू शकतोस हे दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ. तू किती फ्लेक्झिबल आहेस, तू किती वर्सटाईल आहेस, तू कसा आहेस हे दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ. मी कसा फोटो काढतोय हे दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ नाही. त्याच्याकरता मी कॉन्सेप्ट शूट करावं. आपण असं म्हणू शकतो की पोर्टफोलिओ ही करिअरची पहिली पायरी असते. सर, आता चित्रपट क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी पोर्टफोलिओ खरंच तितका गरजेचा आहे का? हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पोर्टफोलिओ म्हणजे काय हे नक्की समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग त्याची गरज आहे का हा मुद्दा पुढे येतो. की या मीडियामध्ये ॲक्टर किंवा मॉडेल म्हणून जर प्रवेश करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली लागते तो पोर्टफोलिओ. तो असल्याशिवाय इथे एंट्री सहसा मिळत नाही. म्हणजे दोन प्रकार असतात. काही कलाकार असे असतात की शाळा कॉलेजच्या लेवलपासूनच स्पर्धांमध्ये इतके ते पुढे असतात, इतकी बक्षिसं मिळत असतात. शाळेत असतील, कॉलेजेस असतील, जे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक किंवा अशा अनेक करंडक इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स होतात. त्या कॉम्पिटिशन्समधून भाग घेत 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 त्यांची कला लोकांच्या डोक्यात ठसवत आणि अनंत प्राइजेस घेत लाईमलाईटमध्ये एक एक पाऊल टाकतच जे पुढे येतात त्यांना सहसा पोर्टफोलिओची गरज पडत नाही. मुळात पोर्टफोलिओवर तुम्हाला कामं मिळतच नाहीत. पोर्टफोलिओवरून तुम्हाला ऑडिशनला बोलवायचं की नाही हे ठरतं.
मुळात एक पोर्टफोलिओ जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पुढे टाकता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला एक स्ट्रगलर म्हणून तुम्हाला तिथे हजर असणं शक्य नसतं. तर जिथे तुम्ही हजर राहू शकत नाही तिथे तुमचा पोर्टफोलिओ, तुमचे फोटो तुमच्या वतीने तिथे बोलतात. आणि मी जर डिरेक्टर आहे किंवा प्रोड्युसर आहे किंवा मी जर डिरेक्टर आहे आणि मी कास्टिंग करतोय, तर माझ्या डोक्यात जे कॅरेक्टर लेखकाने लिहून ठेवलेलं जे कॅरेक्टर माझ्या डोक्यात आहे, त्या कॅरेक्टरच्या ब्रॅकेटमध्ये बसणारे चेहरे मी त्या फोटोंमध्ये शोधत असतो. आणि त्या ठिकाणी जर मला तुझा चेहरा ओके वाटला, परफेक्ट वाटला, तर मी सांगतो हां याला बोलवा, याला बोलवा, त्याला नको, त्याला नको, ह्या लोकांना बोलवा. आणि ऑडिशनला तुम्हाला त्या पोर्टफोलिओवरून बोलवलं जातं. हां, तुम्हाला जेव्हा पोर्टफोलिओवरून ऑडिशनला बोलवलं जातं त्यावेळेला तिथे त्या भूमिकेकरता अजून 4-5 लोकांना तिथे 4-5 काय 25 लोकांना बोलवलेलं असतं ऑडिशन द्यायला. मग तिथे जो परफॉर्मन्स सगळ्यात बेस्ट करेल त्या 15-20 लोकांमध्ये त्याला ते काम मिळतं. म्हणजे पोर्टफोलिओमुळे फक्त तुम्हाला ऑडिशनला बोलवायचं की नाही एवढंच ठरतं, पण काम मिळणार की नाही हे तुम्ही तिथे स्वतःला प्रेझेंट कसं करताय त्याच्यावर ठरतं. पण मुळात आपल्याला ऑडिशनला कॉल येण्याकरता तरी उत्तम पोर्टफोलिओ असणं ही अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे. नवीन तरुण तरुणींना चित्रपट क्षेत्रामध्ये काम मिळवण्यासाठी पोर्टफोलिओ बनवतात ती लोक, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे पोर्टफोलिओ बनवताना? पोर्टफोलिओ बनवताना काळजी घेणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला काय आवडतं हे दाखवण्याकरता पोर्टफोलिओ नसतो. अनेकदा मुली माझ्यासमोर ज्या येतात पोर्टफोलिओ करून घ्यायला, तर त्यांचे असे काही नखरे असतात की मी कुंकूच लावत नाही, ते लावलंच पाहिजे का, ते फार वरच आहे, ते फार मोठंच आहे, किंवा पिंक डझंट सूट्स मी, किंवा अशीच वळण नको, तसंच वळण नको. भयंकर त्यांचे नखरे असतात. मुलांचे नखरे म्हणजे मी खूप क्लीन शेवन कधी करत नाही, मला दाढी काढायचीच नाही आहे, मी मिशाच काढणार नाही, मला केस याच्यापेक्षा बारीक केलेले आवडतच नाहीत, असे त्यांचे नखरे असतात. माझं असं म्हणणं असतं मुळात तुम्हाला काय आवडतंय हे कशाला दाखवताय तुम्ही मीडियात? कोणाला इंटरेस्ट नाही तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत बघण्यात. माझी जर मी डिरेक्टर आहे, माझी नायिका जर कपाळाच्या मध्यभागी 4 आणा एवढं मोठं कुंकू लावून भडक लिपस्टिक लावून काम करणारी जर एखादी कॅरेक्टर असेल ती, तर तू काय एवढं मोठं मी कुंकू लावत नाही कधी असं म्हणून तू काय काम करणार नाहीस का? ते मुळात तुला काय आवडतं आणि काय नाही हे दाखवण्याकरता पोर्टफोलिओ नसतोच. तू किती वेगळी दिसू शकतेस किंवा तू किती पद्धतीत वेगळा दिसू शकतोस हे दाखवण्याकरता पोर्टफोलिओ असतो. तू कॅरी करून दाखव. मग विदाऊट कुंकू कर, छोटं कुंकूला, मोठं कुंकूला, दाढीमध्ये कर, मिशांमध्ये कर, दाढी मिशा काढून कर, काय वाटेल ते, पण व्हेरिएशन्स तर दाखव तुझ्या व्यक्तिमत्वातली. जसं पुरुषांचे दाढी मिशा केस कल्ले ह्या गोष्टी आणि बायकांमध्ये हेअरस्टाईल्स मेकअप आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्याच्यामुळे व्यक्तिमत्व कम्प्लिटली बदलतं. सो हे गोष्ट लक्षात ठेवणं आणि फ्लेक्झिबल राहणं, प्रत्येकाला मी सुंदर दिसलोच पाहिजे किंवा दिसलेच पाहिजे हा अट्टाहास न ठेवता पोर्टफोलिओला उभं राहणं, एक्सपेरिमेंटिव्ह माइंडसेटनी उभं राहणं हे खूप गरजेचं असतं. बरं, त्याच्यापेक्षा दुसरा एक मुद्दा असा असतो, जी गोष्ट तुम्ही पुढे जाऊन करणार नाही आहात ती गोष्ट कधीही पोर्टफोलिओत करू नका. अनेक मुलींना, खास करून मुलींच्या बाबतीत हा मुद्दा येतो की स्टुडिओमध्ये आम्ही जेव्हा शूट करतो त्याला मी असतो, माझा एखादा दुसरा असिस्टंट असतो, हेअरड्रेसर असते, मोजकी 4-5 लोकं असतात. त्यावेळेला तिथे तिला त्या कोझी वातावरणात कम्फर्टेबल वाटतं आणि मग जरा रिव्हिलिंग कपडे घालतात किंवा मग क्लिवेज दाखवत आहेत किंवा शॉर्ट स्कर्ट्स किंवा थोडंसं अंगप्रदर्शन करणारे बोल्ड कपडे वगैरे त्या घालतात. आणि मग नंतर ज्या मार्केटमध्ये ते फोटो जातात, बेसिकली मी इथं सांगेन पोर्टफोलिओ हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. तुम्ही डायरेक्टली आणि इनडायरेक्टली हिंट्स देत असतात आणि हिंट्स घेतल्या जात असतात की तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय त्यानुसार तुम्हाला जज केलं जातं. जो दिखता है वो बिकता है. तू इथे जर फोटोसमोर उभं राहून माझ्या कॅमेरासमोर उभं राहून क्लिवेज वगैरे दाखवणार असशील तर इनडायरेक्टली मी बोल्ड आहे हे तू स्वतःहूनच सांगत असतेस. तुमचं रिफ्लेक्शन कसं दाखवायचं आहे जगाला हे तुम्ही ठरवा आणि त्या ब्रॅकेटमध्ये राहूनच करा. तुमचे कम्फर्ट झोन जे काय आहेत ते तुम्ही पोर्टफोलिओमध्ये नीट करा.
ती कोणतीही गोष्ट करू नका जी तुम्ही पुढे जाऊन ऑफिशियली बाहेर फिल्मसाठी करणार नाही आहात, 200 लोकांसमोर करणार नाही आहात. ती गोष्ट पोर्टफोलिओच्याला करू नका. एवढंच माझं सांगणं असतं की पोर्टफोलिओ करताना तुम्ही काय करताय ते पुढे जाऊन डिमांड केलं जाणार आहे. त्याचं भान ठेवून पोर्टफोलिओ करा. सर आत्ता जो मुद्दा आला न्यूडिटीचा, नग्नतेचा, तर पोर्टफोलिओमध्ये त्या नग्नतेची खरंच गरज आहे का? हां, म्हणजे जी मुलगी न्यूडिटीला कम्फर्ट झोनची असेल, मुलगी काय किंवा मुलगा काय, त्यांनी दाखवावं. परत मी सांगतोय ना की तुमच्या व्यक्तिमत्वाचा तो आरसा आहे. तुम्हाला जर तुमचं बॉडी दाखवणं यात कम्फर्ट झोन असतील, आता काही काही बॉडी बिल्डर्स असतात की ज्यांनी बॉडी अतिशय सुंदर कमावलेली असते, वर्कड आउट चिझल्ड बॉडीज असतात. त्या मुलांना भयंकर सोर्स असतो ती बॉडी दाखवण्याचा. मग ते बोल्ड शूट्स करून घेतात, न्यूड्सपासून सेमी न्यूड्सपासून अंडरवेअर शूट्सपर्यंत ते सगळे प्रकार करतात. कारण मुळात त्यांना आपली बॉडी फ्लॉन्ट करणं ह्यातच त्यांचा आनंद असतो आणि त्यांचा कम्फर्ट झोन असतो. त्यांनी तो करावा. सेम मुद्दा मुलींना लागू होतो. एक फोटोग्राफर म्हणून मी सांगेन की हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुझ्या मनात कम्फर्ट झोन आहे, तू काही पण कर. फक्त मुद्दा असा असतो, कुठल्या मार्गाने यश मिळवायचं, बुद्धीच्या जोरावर मिळवायचं का बॉडीच्या जोरावर मिळवायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जे दाखवणार आहात ते लोक डिमांड करणार आहेत. शरीर दाखवत आलात, शरीर डिमांड करतील. बुद्धी दाखवत आलात, बुद्धी डिमांड करतील. शेवटी पोर्टफोलिओ काय दाखवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मराठी चित्रपट असेल किंवा इतर कुठलंही चित्रपट क्षेत्र असेल भारतातलं आणि बाहेरचंही, तर आपण कास्टिंग काउच नावाचा जो प्रकार आहे तो बघितला, ऐकलाय, माहिती आहे आपल्याला बऱ्याच जणांना. तर मला हे सांगा की पोर्टफोलिओ बघितल्यानंतर कास्टिंग काउचचा काही संबंध येतो का? तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? की कास्टिंग काउच म्हणजे शेवटी काय, कॉम्प्रोमाइज करा. मुळात जो मी मगाशी म्हटलं की पोर्टफोलिओच तुमचा जर अतिशय सात्विक, सोजवळ आणि एक ब्रॅकेटेड छान असेल, डिसेंट असेल, तर सहसा तुमच्याकडे डिमांड्स, चुकीच्या डिमांड्स येणं, कॉम्प्रोमाइज करण्याच्या डिमांड्स येणं, हा प्रकार तिथेच कंट्रोलमध्ये येतो. की पोर्टफोलिओ बघूनच कळतं की नाही, ये नहीं करने वाली कुछ, किंवा ये नाही. आजकाल तर हा धोका मुलींना काय, मुलांना पण आहे. आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये पुरुषांनाही काही बायकांपेक्षा कमी धोका नाही आहे. रादर मी तर म्हणतो जास्त धोका निर्माण झाला आजकालच्या काळामध्ये. तर मुळात मुद्दा स्त्री आहे का पुरुष आहे हा नसून, ह्या ज्या डिमांड्स होतात, या डिमांड्स कोणाकडे करायच्या ह्याचे एक ठोकताळे ती लोक लावत असतात. सरसकट सगळ्यांकडे ह्या डिमांड केल्या जात नाहीत, कारण पोर्टफोलिओ बघूनच कळतं ही डिमांड पूर्ण होणार आहे की नाही, किंवा करायची की नाही, हे धाडस करायचं की नाही. बरं, त्यातून दुसरी गोष्ट, केला तुम्ही पोर्टफोलिओ बोल्ड, तरीसुद्धा या डिमांड्स मान्य करायच्या की नाहीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सो मला खरं सांगायचं तर कास्टिंग काउच वगैरे हा प्रकार फार कॉमेडी वाटतो. की असं काही नसतं. मुळात कॉम्प्रोमाइज किंवा सेक्शुॲलिटी म्हणजे काय, अचानक ब्रेक फेल झालेली गाडी नाही की अचानक ब्रेक फेल झाला आणि धाडकन जाऊन ती धडकली भिंतीला, असं काही नाही आहे. ह्या गोष्टी करायला प्रचंड प्लॅनिंग लागतं, धाडस लागतं, माइंडसेट स्ट्रॉंग लागतो, डोक्यामध्ये शातीरगिरी लागते आणि व्यवस्थित प्लॅन करून सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करायच्या असतात. मग ह्या गोष्टी होत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी एकतर्फी होत नाहीत. सो कास्टिंग काउच ह्या मुद्द्यावर उगाचच आरडाओरडा करणं काही मला काही त्यात लॉजिक दिसत नाही. हा ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा आणि स्वतःच्या फोकसचा मुद्दा आहे, तो ज्यांनी त्यांनी सांभाळायचा आहे. पोर्टफोलिओच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पोर्टफोलिओ केले असतील, त्यातले काही मनोरंजक आणि चांगले किस्से ज्यांचे पोर्टफोलिओ बघून आज तुम्ही त्यांचे पोर्टफोलिओ केलेत आणि ते का उंचीवर आहेत, अशा काही कलाकारांचे किस्से असतील तर ते सांगा. मराठीमधल्या ऑलमोस्ट 60% तरी लोकांचे पहिले पोर्टफोलिओ माझ्याकडे झालेले आहेत. म्हणजे फ्रँकली सांगायचं तर माझ्या करिअरमध्ये जो सगळ्यात पहिला सेलिब्रिटी माझ्याकडे आला होता तो होता सचित पाटील. त्याचे फोटो बघून दुसरा आला अंकुश चौधरी. तिसरं शूट केलं मी उमेश कामतचं. चौथं शूट केलं रेशम टिपणेस. 5वं शूट केलं आसावरी जोशी आणि 6वं शूट केलं यतीन कार्यकर. एवढी मला आठवत आहेत.
मग श्रेयस तळपदे असेल, बांदेकर्स असतील, नारकर्स असतील, की कविता लाड असेल पासून सुबोध भावे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी पासून म्हणजे अमृता खानविलकर वगैरे, म्हणजे त्याला एक लाईनच लागली. हिंदीमधलं नावं सांगायची तर तनुश्री दत्ता, हिचा तोंडाला पहिला वेळेला रंग तोंडाला लागणं हे माझ्याकडे झालं. गोहर खान, निगार खान, ही जी सगळी नावं आहेत हिंदीमधली पण, तर असे अनेक लोक आहेत की ज्यांचे पहिला तोंडाला रंग आणि पहिलं फोटोशूट हे माझ्याकडे झालं आणि तिथून पुढे त्यांचं करिअर डेव्हलप झालं. आणि ठीक आहे, म्हणजे मी असं कुठेही म्हणणार नाही की माझ्यामुळे ते झालं, कारण शेवटी ही सगळीच लोकं टॅलेंटेड होती, त्यांच्या टॅलेंटच्या बळावरच ते पुढे गेले. पण माझा कुठेतरी एक छान वाटतं फिलिंग की ह्यांच्या आयुष्यातलं स्ट्रगलिंगच्या काळातलं पहिलं वळण माझ्या स्टुडिओतून आणि माझ्या कॅमेऱ्याच्या समोरून गेलं आहे, ह्याचं समाधान वाटतं. पण इथे आल्यानंतर त्यांचं स्टारडम मला कधीच जाणवलं नाही. रादर ते त्यांचं स्टारडम माझ्या स्टुडिओच्या बाहेर ठेवून इथे आले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मस्त दंगा केला आणि खूप धमाल मस्ती करत आमचं हे शूट झालं. अगदी त्यांचा पहिला पोर्टफोलिओ मी केला असं नाही म्हणणार, कारण ते ऑलरेडी प्रस्थापित होते. पण त्यांनी जे कॉपरेशन केलं मला ते विशेष नमूद करण्यासारखं आहे की सुमित राघवन आणि चिन्मयी सुर्वे, चिन्मयी राघवन त्याची मिसेस, त्या दोघांना मी बोलवलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं मला पावसामधला तुमचा रोमांस शूट करायचा आहे आणि एका कोसळणाऱ्या पावसाळ्याच्या काळात मी त्या दोघांना घेऊन मुळशीला गेलो. त्या दोघांनी फुल कॉपरेशन दिलं. प्रचंड कोसळणारा मुळशीच्या डोंगरांमधला पाऊस आणि त्यामध्ये त्या दोघांनी केलेला धुंद रोमॅन्टिक अभिनय हा इतका कमाल होता की त्यांनी कुठेही आडेवडे नाही घेतले की आम्ही कशाला मुळशीला येऊ, कशाला आम्हाला भिजवतोय. दे रिअली एन्जॉयड अँड त्यांनी मला जसं पाहिजे तसं शूट मला करू दिलं. सुमित पार गाडीच्या टपावर काय लोळला, रस्त्यात काय बसला, काय वाटेल त्या दोघांनी जे काय कॉपरेट केलं आणि फार सुंदर शूट झालं ते. आणि आजही चिन्मयीच्या डीपीला त्यातलाच फोटो ती लावते, ते मला खूप छान वाटतं. तर असे काही छान अनुभव येतात की जेव्हा कलाकार एकमेकांवर विश्वास टाकतात ना, की मग तो आर्टिस्ट असेल, मेकअप आर्टिस्ट असेल, फोटोग्राफर असेल किंवा हे सगळे, तर तेव्हा खऱ्या अर्थाने खूप सुंदर क्रिएटिव्ह वर्क तयार होतं आणि मजा येते. इट्स लाईक अ टीम वर्क. तर मित्रांनो, अतुल सरांचा प्रवास तुम्ही ऐकला, तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मिलेनियल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. खूप खूप आभार. विश यू ऑल द बेस्ट.